आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे म्हणजेच ज्या व्यक्तीला शिक्षक व्हायचे आहे तर त्यांनी TAIT टेट आणि TET ही परीक्षा देणे अतिशय आवश्यक आहे। त्याचप्रमाणे आता जे शिक्षक आता शिक्षण सेवेत कार्यरत आहे तर त्या व्यक्तींनी TET दिलेली नाही आहे तर त्यांना देखील 2 वर्षाच्या आत TET ही पास होणं आवश्यक आहे अशी अट आलेली आहे। सरकारने ती अट जाहीर केलेली आहे। ज्याचे आता शिक्षण सेवक आहे आणि त्यांनी TET दिलेली नाही आहे तर त्यांना TET देणं हे अनिवार्य आहे, नाही तर त्यांची नोकरी देखील जाण्याची शक्यता आहे। फक्त जे रिटायर व्हायला 5 वर्ष बाकी आहे त्यांनाच फक्त सूट दिलेली आहे गव्हर्नमेंटने। सो ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे म्हणजेच TET परीक्षा 2025 हे प्रसिद्ध निवेदन आलेलं आहे। शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 मध्ये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजेच TET 2025 परीक्षेचे आयोजन यावर्षी 2025 मध्ये 23/11 रोजी घेण्यात नियोजित केले आहे। तर इयत्ता 1ली ते 5वी या वर्गाला जर आपल्याला शिकवायचे असेल तर आपण पेपर 1 हा देणे अतिशय आवश्यक आहे। तर TET मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर द्यायचे असतात आणि इयत्ता 6वी ते 8वी या वर्गांकरिता पेपर 2 देणे हे अतिशय आवश्यक आहे। तर बघा, सर्व व्यवस्थापन परीक्षा मंडळ अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा म्हणजेच TET परीक्षा उत्तीर्ण होणे ही अनिवार्य आहे आणि या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तर बघा, आता ही जी TET एक्झाम आहे तर ती ऑनलाईन अर्ज आपल्याला भरायचा आहे। परीक्षा शुल्क काय असणार आहे, परीक्षेची वेळ काय असणार आहे, त्याचप्रमाणे परीक्षा कधी आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी सदर संकेतस्थळाला नियमित भेट द्यायची आहे, कारण की सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया आता येत्या सोमवारी म्हणजेच 15 सप्टेंबरला सुरू होत आहे। त्यामुळे ज्यांना TET ही द्यायची आहे आणि जे अजूनही शिक्षण सेवेमध्ये कार्यरत आहे तर अशांनी TET देणं अतिशय गरजेचं आहे। ज्यांचे BEd झालेले आहे तर त्यांनीसुद्धा TETची ही तयारी चालू आहे, त्यांनीसुद्धा TET हे देणं अतिशय गरजेचं आहे। बघा, आता तारीख आपल्याला इथं दिलेली आहे अर्ज करण्याची, तर 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदन भरता येणार आहे। तर कार्यवाहीचा टप्पा कसा असणार आहे बघा, ऑनलाईन आवेदन व परीक्षा शुल्क हे असणार आहे। भरण्याचा कालावधी काय असणार आहे तर 15 सप्टेंबरपासून ते 3 ऑक्टोबरपर्यंत कालावधी असणार आहे। या कालावधीत तुम्ही TETचा आपण ऑनलाईन अर्ज हा करू शकता। त्याच्यामुळे आपण अर्ज ही भरायला सुरुवात करायची आहे सोमवारपासून। यानंतर बघा, प्रवेशपत्र आणि ऑनलाईन प्रिंट काढून कधी घ्यायचे आहे तर 10/11/2025 ते 23/11/2025 पर्यंत आपल्याला प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही याचा एखादा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुमच्याजवळ ही माहिती ही कायमस्वरूपी तुमच्याजवळ राहील, म्हणजे पेपर होईपर्यंत तरी देखील। यानंतर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 असे असतात। तर पेपर 1 हा रविवारी असणार आहे 23/11/2025 आणि वेळ असणार आहे सकाळी 10:30 ते 13 PM म्हणजेच 1 वाजेपर्यंत। यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 जो की इयत्ता 6वी ते 8वी या इयत्तेसाठी असतो, तर तो पेपरसुद्धा त्याच दिवशी असणार आहे म्हणजेच रविवारी। तर तो पेपर
दुपारी असणार आहे. वेळ आहे बघा 14:30 PM ते 17 PM. म्हणजेच बघा 2:30 ते 5 वाजेपर्यंत तुमचा पेपर असणार आहे. तर या ठिकाणी वेबसाईट देखील दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही अडचण असेल तर या वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता. बघा इथं तारीख दिलेली आहे 11/9/2025 हे आत्ताचं प्रसिद्धी निवेदन TETचं पत्र आहे. त्यानंतर या ठिकाणी काही गोष्टी इथं सांगितलेल्या आहे. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि माहिती व्यवस्थित वाचा. जसं की काही नियम दिलेले आहेत, टिप्स दिलेल्या आहेत तुम्हाला की ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे. परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड इत्यादीद्वारेच भरावे लागणार आहे. तर चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही आहे तुम्हाला. परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतरच आवेदनातील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्तीही तुम्हाला करता येणार नाही आहे. त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. बघा तर या पद्धतीने महत्त्वाचे काही टिप्स दिलेले आहे. हवं तर याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे कामी येईल. बघा दुसरा देखील पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे की जसं की अर्ज भरताना परीक्षार्थींनी काय करायचं आहे तर इयत्ता 10वी 12वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे जात असल्यास जात इत्यादी बाबत माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरायची आहे. स्कॅन केलेल्या नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र, स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करायचे असल्याने ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सोबत ठेवायच्या आहेत. यानंतर बघा पुढे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क हा तुम्हाला ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज हा विचारात घेतला जाणार नाही. तर बघा तुम्हाला काही अडचण असल्यास इथं खाली हेल्पलाईन नंबर देखील दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. ज्याला शिक्षक व्हायचं आहे तर त्यांनी हा अर्ज भरणं अतिशय महत्त्वाचं आहे. TET हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे. आपल्या या चॅनलवर तुम्हाला जर क्वेश्चन पेपर हवे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, कारण की आपल्याजवळ प्रिव्हियस क्वेश्चन पेपर PYQ आपण लवकरच अपलोड करूया. सो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जे शिक्षण सेवेत कार्यरत आहे, ज्यांनी BEd केलेलं आहे, तर अशा सर्वांना आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा. सो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी अभ्यास करा, TETचा पहिले फॉर्म भरा आणि यशस्वी व्हा. थँक्यू.